चेंजेस आलेत सैराट मधल्या आकाशमध्ये आणि आता FU मधल्या आकाशमध्ये? तसे चेंजेस तर काय नाहीये, पण आता दाखवायसाठी म्हणे FU सैराट तर खूप वेगळे आहे, तर थोडंसं दाखवायसाठी आपला करतोय थोडं जेवढं प्रयत्न. दाखवायसाठी करतोय. हां, काय म्हणणे संस्कृती? काय म्हणणे सांग ना, त्यांना ऐकायचं. काय नाही, चांगलं आहे. काय चांगलं? त्याचा एक वीक पॉइंट सांगू का? त्याला ना त्याच्या दाढीवर इतकं प्रेम आहे ना, हे जे आहे ना दाढीवर खूप प्रेम आहे. म्हणजे जनरली मुलांचं गाडीवर प्रेम असतं. आहे गाडी, त्याचं दाढीवर प्रेम आहे. जनरली मला असं वाटतं मुलांचं दाढीवर, पण याचं इतकं प्रेम आहे ना की त्याला त्या दिवशी आता दाढी वाढली होती. FUचं शूट संपत आलं तेव्हा, आणि आता परत आमच्या फोटोशूटसाठी ती काढायला लावली. तर मी ना त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला होता की त्याची दाढी. तर त्याचं एकदा काढून झालं ना की त्याचं असं होतं की काय म्हणजे काय बाहेर नाही आला पाहिजे. असं काही नाही, कारण मी कधीच ते क्लीन शेव केलं नाही, ते मला सवय नाहीये, त्याच्यामुळे ते कसं तरी होतं. त्याचं म्हणजे म्हणणं असतं की आता बापरे, घराच्या बाहेर निघणार नाही आठवडाभर. अरे, आणि इतकं अप्रतिम दिसतो ऍक्च्युली फिल्ममध्ये विदाऊट शेव. पण आम्हाला दाढी पाहिजे बघा, ते मोठं दिसायचं असतं ना. पण तुमची जी केमिस्ट्री आहे ना बॉस, म्हणजे ती आय मीन जो केमिस्ट्री आप में दिख रही है, इसके पीछे काय राज क्या है? असं काय नाही, आता सगळ्यांनाच माहिती आहे की आता FUचं शूट जवळजवळ 1 वर्ष चाललं, आणि ते एका वर्षात आम्ही सगळेच एकमेकांचे एवढे चांगले मित्र झालो. स्पेशली आम्ही म्हणजे खूपच, आणि त्यातल्या पुण्याचा असल्यामुळे दोघे पण. हे बघ, पुण्यातली माणसं ना भारी असतात. पुण्यातली माणसं बेस्टच असतात जगात. पुणे तिथे काय होईल? एक्झॅक्टली, काय उडे. बरोबर आहे. संस्कृतीची अशी एखादी गोष्ट जी तिच्या फॅन्सना माहिती नाही? खूप चांगला आहे हा माझा मित्र, आणि अच्छा? इतका गोड आहे. आपको चान्स है, बिल्कुल बदला लीजिए. जी फॅन्सला माहिती नाहीये, नाही जाऊ दे, ती माझ्यासाठी ठीक आहे. तिला म्हणजे कधी टॉर्चर करते ते मला, की असं ते त्यांना सांगून गरज नाही ना, म्हणजे तरी पण एखादी नको नको नाही नको ठीक आहे. शूट करतानाचा असा एखादा किस्सा जो नेहमी तुम्हाला आठवत राहील? इटलीची धमाल, इटलीची धमाल म्हणजे स्वित्झर्लंडला जी धमाल केली होती ती खूप मस्ती केली आम्ही. शूटिंग कमी आणि त्या बर्फातच खेळत बसलो होतो की सरांना अरे चला, अरे नाचा, थोडा वेळ नाचा, असं इतकं आम्ही. खरं तर ना ॲक्च्युली इटलीच्या ट्रिपमुळे आम्ही सगळे खूप जास्त जवळ आलो, कारण का आम्ही खूप मजा केली ना. तर मला आम्ही ना एकदा काय झालं, आम्ही शूट करत होतो, यांचा शॉट झाला होता आणि मी आणि शुभम शॉट देत होतो, आणि ना पाण्यात पडले. मला ना पोहता नाही येत अगं, आणि मी बुडले पाण्यात भाऊन. डायरेक्ट इंडिया. आणि ना मी वरती आले, आणि मी ना अशी फुल ओ माय गॉड, पण ठीक आहे शॉट, आणि मी वरती आले, त्याच्यानंतर मी रडायला लागले. तेव्हा हा ना बिचारा, अरे तू का रडतीये, आणि बिचारा तेव्हा मला म्हणाला की मला जर माहिती असतं ना तू बुडतीये तर मी तुला वाचवलं असतं. कुणाला कळलंच नाही मी बुडतीये. मी जस्ट एक असं वाटलं की शॉर्टमध्ये उडी मारली. ॲक्टिंग सच अ गुड ॲक्ट्रेस यार. अच्छा, आकाशच्या डान्स बद्दल तुला काय म्हणायचं? मी आकाशची फॅन आहे, आणि त्याच्या तोंडावर नाही, मी त्याला, मला असं वाटतं ना आकाशकडे अशी गोष्ट आहे जी लोकांकडे नसते, डान्सर्सकडे नसते, चांगल्या डान्सर्सकडे नसते. त्याच्याकडे स्टाईल आहे, आणि त्याची स्वतःची इन्व्हेंट करतो. असं काही नाही, मला फक्त गणपती डान्स होतो, ते सोडून बाकी काहीच येत नाही. जे झिंगाटमध्ये तुम्ही बघितलं असेल. मला झिंगाट आहे ना, झिंगाटवर मी त्याला सांगितलं आहे, मी म्हटलं मी 1000 वेळा ऐकून आणि त्याच्यावर 1000 वेळा नाचू शकते. त्याचं ते जे एक तो क्लिप आहे ना, करून दाढी भारी मी वेडी आहे त्या क्लिपसाठी. मी हे तर सगळीकडे करून झाले आता. प्लीज चल एकदा 5 6 तुम्ही गाणं म्हण, कोण म्हणा. चल मी म्हणते, दाढी भारी परफ्यूम ते परफ्यूम जरी त्याने मारला नाही तरी त्याच्याकडे अशा माशा अगदी मुली, म्हणजे अगदी या त्याच मुलीच अशा, म्हणजे बिलकुल दाखवू नकोस, तुला माहिती आहे मुली सगळ्या खूप जाम मागे आहेत. आम्ही FUच्या सेटवरच हे खूप वेळा अनुभवलंय, त्यामुळे मला माहिती. त्यांना एक फोटो पाहिजे असतो, बाकी काही नाही. बरोबर आहे नाही? काही नाही. तू पण बोलते असं काहीच नाही. आपकी अदा, आपका डान्स, आपकी नजाकत और आपकी दाढी, बस वाढायला लागली आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप फन करा आणि तुमचा मूवी एकदम सारे रिकॉर्ड तोड दे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. Please subscribe and help us bring you more such videos. Thank you.